मोंगलांनी ज्या वेळा आमच्या हिंदू लोकांच्या मंदिराने हल्लं केलं तर मूर्ती तोडल्यात ना, त्यातल्या मूर्ती त्या आता बाहेर आहेत त्या. आंबा घाटात असे एक प्राचीन मंदिर आहे ज्या मंदिराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. नमस्कार भावांनो, मी विशाल. दौऱ्याच्या 19व्या एपिसोड मध्ये मी इथे कसा आलो ही माझ्यामध्येच एक कहाणी आहे. चोहोबाजूंनी जंगल, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी एकमेव देवराई जी पसरली आहे तब्बल 4 हेक्टर मध्ये, आणि त्याच्या मधोमधच हे जुने प्राचीन आंबेश्वर स्वयंभू मंदिर. आजूबाजूला घनदाट झाडी, त्यातून जमिनीपर्यंत पोहोचणारी सूर्याची किरणे, पक्ष्यांची किलबिलाट आणि या मंदिराची अनुभवता येणारी ऊर्जा, या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप वेगळ्या होत्या. हे आंबेश्वर मंदिर 400 वर्षापूर्वीचे प्राचीन पेशवे काळातील स्वयंभू मंदिर आहे. विशाळगड संस्थानचे मुख्य कारभारी श्री पंत प्रतिनिधी यांच्या कार्यकाळातील आहे. आतमध्ये जुने स्वयंभू शिवलिंग व इतर देवदेवता आहेत, पण या बाहेरच्या मूर्त्या आजही आपल्याला सांगतात की परकीय आक्रमणांची संकटे इथे सुद्धा आली होती. देवराईमध्ये निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर खूप भारी आहे. हा निसर्ग, हे मंदिर आणि या मंदिराची शांतता अनुभवायची असेल तर एकदा नक्की भेट द्या. भेटू पुढच्या दौऱ्यामध्ये. जय शिवराय.